नमस्कार मित्रांनो, आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस. आज चाललो आपण गजानन महाराजा मंदिरात जाण्यासाठी. सर्व मुलं हे रेडी झाले होते. पटकन आम्ही आंघोळी गिंगोळी करून घराच्या बाहेर पडलो. घराच्या बाहेर पडतात पियुष म्हणे मला फोटो काढायचा. मग त्याचा आम्ही फोटो काढला. म्हणलं चला पैदल मंदिराकडे. आयुष म्हणत होता मी पैदल चालत नाही, पण तरी त्याला चालावंच लागलं कारण की आपली गाडी आधीच जायला होती. आपण चालता पोहोचलो गजानन महाराजा मंदिरापाशी. मंदिरात पोहोचताच आपले सेवेकरी सुरुवातीपासून 5 वाजतापासून तिथं हजर होते. हे म्हणजे तानाजी भाऊ. हे सकाळी 4 वाजतापासून ते 5 वाजल्यापासून तिथंच होते. सेवा करता म्हणलं आपण गजानन महाराजाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्यानंतर म्हणलं दुसरे बी देव नाराज होऊ नये, त्यामुळं मग आम्ही दुसऱ्या पण देवाचं दर्शन घेतलं, जसे की मारुती महाराज व तसेच महादेव महाराज. मग दर्शन करून झाल्याच्यानंतर आरतीला थोडा वेळ होता. आरतीला वेळ असल्यामुळं मुलं बाळं हे सर्व करत होते मस्ती. आणि मस्ती करत असताना पियुषचं तर बाबा सोडूनच द्या. पियुष तर खूपच रमला होता. मस्ती करता आरतीची वेळ झाली. आरतीला सुरुवात झाली. आरती झाल्याच्यानंतर विषय होता खाऊचा. खाऊ वाटणं चालू झाला. हे म्हणजे शंकर महाराज हे आपण केलेल्या सेवेसाठी खाऊ वाटत होते. प्रसादामध्ये भरपूर